प्रकरण तिसरे, बल व दाब. आपण आज पाहणार आहोत. तर यावर्षी सिलेबसमध्ये तुम्हाला थोडे आठवा हा भाग नाही, तर आपण पुढील भाग निरीक्षण करा हा बघूयात. चला तर मग सुरुवात करूयात. आकृती 3.1 निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. तर बघा, आज आपण काय बघणार आहोत, संपर्क व असंपर्क बले आपल्याला पाहायचं आहे. कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आपल्याला बघायचं आहे. आकृती 3.1 मध्ये मोटार ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्याने मोटार पुढील दिशेने ढकलत जाते. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता. तर दुसरं काय दाखवलेलं आहे, तटून बसलेल्या कुत्र्याला मुलगा ओढत आहे. आणि तिसरं दाखवले, फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने चेंडूला टोलवत आहे किंवा पुढं ढकलत आहे. यावरून काय आढळतं, तर दोन वस्तूंमधील आंतरक्रियांमधून त्या वस्तूवर बल प्रयुक्त होते. हे आपल्याला इथं सांगायचं आहे. येते लक्षात, दोन वस्तूंमधील आंतरक्रियेमधून त्या वस्तूंवर बल प्रयुक्त कसं झालेलं आहे. दोन वस्तू कोणत्या, पहिल्या आकृतीमध्ये एक गाडी आहे, मोटार आहे आणि एक व्यक्ती. ह्या दोघांच्या आंतरक्रियेमधून काय झालंय, बल आपलं तयार झालेलं आहे. म्हणजे माणूस ढकलतो तेव्हा बल तयार होते. दुसऱ्या आकृतीमध्ये काय सांगितलंय, तर कुत्रा आणि मुलगा या दोघांमध्ये आंतरक्रिया होऊन बल प्रयुक्त झालेलं आहे. तर आता आपल्याला काय सांगितलं, आकृती 3.2 मध्ये चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी चाचण्या चुंबकीय बलामुळे आकर्षित होतात व चिकटतात हे दाखवलेलं आहे. तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता. ओके, आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे. तर आता पुढं काय सांगितलंय, नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत आहे. तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता. गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात हे तुम्हाला माहिती आहे. तर आता तिसरं जे आहे घटना, तर ती काय सांगितलेली आहे, तर केसांमध्ये घासलेल्या कंगव्याकडे टेबलावरील कागदाचे कपटे किंवा तुकडे म्हणूयात आकर्षित होतात. कंगव्यावर स्थितिक विद्युत भार असल्याने व कपट्यांवर विरुद्ध प्रवर्तित भाग असल्यामुळे कंगवा व कागदाचे कपटे यांच्यामध्ये स्थितिक विद्युत बल प्रयुक्त होते व कपटे कंगव्यांना चिकटतात. हे आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणजेच पहिल्या ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर चुंबक ध्रुवाकडे लोखंडी टाचण्या काय झालेल्या आहेत, आकर्षित झालेल्या आहेत. कशामुळे, तर चुंबकीय बलामुळे. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय सांगितले, नारळाचं झाड दाखवलेलं आहे, नारळ खाली पडत आहे. कशामुळे पडत आहे, तर गुरुत्वीय बलामुळे काय करते, पृथ्वी त्याला आकर्षित किंवा आपल्याकडे खेचून घेत आहे. तर त्याच्यामध्ये सांगितले, कंगवा केसांमध्ये असलेला कंगवा टेबलावर कागदाचे तुकडे आहेत ते आकर्षित करतो. कशामुळे करतो, तर स्थितिक विद्युत बल असल्यामुळे ते कंगव्यांना कागदाचे तुकडे चिकटतात. ओके, तर आता आपल्याला काय सांगितले बघा, आकृती 3.1 मधील वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेला आहे. प्रयुक्त म्हणजे तयार झालेला आहे. अशा बलास संपर्क बल असं म्हणायचं आहे. येते लक्षात, संपर्क बल कशाला म्हणायचं, तर संपर्क बल कशाला म्हणायचं, तर बघा, एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते अशा बलास संपर्क बल असे म्हणतात. तर आकृती 3.2 मध्ये काय सांगितले, दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते अशा बलास असंपर्क बले असं म्हणायचं आहे. ओके, आता स्नायुबल हे संपर्क बलाचे उदाहरण असून हे आपल्याला स्नायूंच्या मदतीने वस्तूवर प्रयुक्त केले जाते. जसे की आता उदाहरण दिले, उचलणे, नंतर ढकलणे, ओढणे, अशा कित्येक क्रियांमधून हे प्रयुक्त होते. या उलट चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल यासारखी जी बल आहेत तर कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होतात. हे तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता. म्हणून ती असंपर्क बलाची उदाहरणं आहेत. आता इथं आपल्याला काय सांगितलंय बघा,
एखादा चेंडू टेबलावर ठेवून त्याला हलकासा धक्का मारला तर तो थोडा पुढे जाऊन संत होत होत थांबतो. सपाट रस्त्यावर पळणारे मोटार गाडी इंजिन बंद केल्यावर थोडी अंतर जाऊन थांबते. टेबलाचा व जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यामधील घर्षण कशामुळे घडते तर बलामुळे घडते. घर्षण बल नसते तर न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमानुसार वस्तू गतिमान राहिली असती. घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे. जमिनीवर चालताना आपण पावलाने जमीन मागे ढकलत असतो. घर्षण नसेल तर आपण घसरून पडू व चालू शकणार नाही. घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते. ओके, आता पुढच्या पेजवरती येऊयात. आणि ते काय सांगितले बघा. आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. रस्त्याच्या केळीच्या सालीवरून घसरायला होते हे तुम्ही पाहिले आहे. सगळ्यांनी पाहिलं असेल बघा पावसाळ्या दिवसात शक्यतो. तसे चिखलामुळे हे घसरायला होते. ही दोन्ही सुद्धा उदाहरणे घर्षण कमी झाल्यामुळे घडतात. ओके, आता आपल्याला जरा डोके चालवा हा सुद्धा भाग यावर्षी नाही. करून पहा हा सुद्धा नाही. आता आपण पुढे येऊया. याच्यामधला पण हा जरा डोके चालवा हा सुद्धा भाग आपल्याला इथं नाही. आता आपल्याला पुढं काय पाहिजे संतुलित बले आणि असंतुलित बले, बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स आपल्याला बघायचा आहे. तर इथं आपल्याला एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे करायला. तर काय बघा सांगितले पहा. पुठ्ठ्याचे खोके घेऊन त्याच्या दोन बाजूने सुतळी किंवा जाड दोरा बांधून आकृती 3.4 ही आपल्याला दिसते आकृती. तुम्ही पाहू शकता आकृती बघा. तर इथं सांगितलेलं आकृती 3.4 दाखवल्याप्रमाणे खोके सपाट पृष्ठभागावर हे जे दिसते आपलं ते खोके इथं पृष्ठभागाच्या टेबलावर ठेवा आणि दोरा टेबलाच्या दोन्ही बाजूला खाली घ्या. दोन्ही बाजूला दोरा दिसतोय. त्याच्या टोकांना पारडी बांधा. इथं आकृतीमध्ये दिसते ती. दोन्ही पारड्यात एकाच वस्तुमानाच्या वस्तू किंवा वजने ठेवा. खोके टेबलावर स्थिर राहत असल्याचे दिसेल. एखाद्या पारड्यात दुसऱ्या पारड्यापेक्षा अधिक वस्तुमान असलेले खोके ठेवल्याने खोके त्या पारड्याच्या दिशेने सरकू लागेल. पारड्यात एकसारखे वस्तुमान असताना दोन्ही पारड्यांवर समान गुरुत्वीय बल कार्यरत होते. म्हणजेच काय तर खोक्यावर संतुलित बले लावली जातात. ती विरुद्ध दिशेने असल्याने त्यांचे परिणामी बल शून्य होते. म्हणजेच बघा काय होतंय तर दोन्ही वजन आपण दोन्ही बाजूला सेम जर ठेवलं तर आपला वरचा जो खोका आहे तर ते काय बरोबर मध्यभागी स्थिर राहते. पण आपण एखादं जर पारड्याचं वजन वाढवलं तर ते खोकं काय होते एका बाजूला सरकते. ओके, म्हणजेच बघा जेव्हा दोन्ही वस्तूंचं वजन सेम असतं म्हणजेच काय असतं तर आपलं बल तिथं शून्य असतं आणि खोकं त्यामुळे काय होतं हलत नाही. तर या उलट काय होतं जर एखाद्या पारड्यात अधिक वस्तुमान ठेवल्याने खोके अधिक काय होतं वस्तुमानाच्या पारड्याच्या दिशेनं सरकू लागतं. म्हणजे खोक्याच्या दोन्ही बाजूला जे बल आहे ते असमान असल्यामुळे त्यांना आपण काय म्हणायचं असंतुलित बल असं म्हणूयात कार्यरत होते आणि त्याचा परिणाम खोक्याला गती मिळण्यास होते. तर आपल्याला बघा रस्सी खेळ तुम्ही सगळ्यांनी खेळला असेलच. रस्सी खेळ खेळणारी मुले आपापल्या दिशेने दोर ओढतात. दोन्ही बाजूंनी सारखेच ओढ म्हणजेच बल असेल तर दोर हलत नाही. पण एका बाजूला बल ओढणारे अधिक असतील तर त्या बाजूला दोर सरकतो. म्हणजेच आधी दोन्ही बले संतुलित असतात. ती असंतुलित झाल्यावर अधिक बलाच्या दिशेने दोर पुढे सरकतो. आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. तर धान्याने भरलेला मोठा डबा जमिनीवर सरकवताना तो एका व्यक्तीने सरकवण्यापेक्षा दोन्ही एकाच दिशेने बल लावल्यास सरकवण्यास सोपे जाते. याचा अनुभव तुम्ही घेतला असेलच. या उदाहरणावरून आपल्याला काय समजते बघा. तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्याच्या बेरजे एवढे बल
वस्तूवर प्रयुक्त होते. दुसरं काय सांगितले बघा, जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या फरकाइतकेच बल वस्तूवर प्रयुक्त होते. आता आपल्याला इथं पुढं काय सांगितलेलं आहे बघा, तिसरा पॉइंट ई, बल हे परिमाण व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते. बल ही कशी आहे, सदिश राशी आहे. आता पुढे आपल्याला पाहायचे चौकोनात बघा, एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बले प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्यावर प्रयुक्त निव्वळ बलामुळे होतो. बलामुळे काय होतं तर वस्तू स्थिर वस्तूला गती मिळते. गतिमान वस्तूची चाल आणि दिशा बदलते. त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बल आवश्यक असते. बलामुळे वस्तूंचा आकार बदलतो. तुम्ही कणिक मळताना कणकेच्या गोळ्याला बल लावले तर त्याचा आकार बदलतो. तसेच कुंभार मडक्याला आकार देताना विशिष्ट दिशेने बल लावतो. रबर ताणले की ते प्रसरण पावते. असे कितीतरी आपल्याला उदाहरणं देता येतील. म्हणजेच काय तर बलामुळे काय होतं तर आपली वस्तू जी स्थिर आहे तिला काय होते, गती भेटते. त्याचबरोबर गती भेटल्यामुळे काय होते, त्याची चाल आणि दिशा बदलते. आणि जी गतिमान झालेली वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला काय होतं, बलाची आवश्यकता लागते. त्याचा आकार बदलतो. ही सारी आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, जडत्व. तर जडत्व म्हणजे काय तर आपल्याला इथं आपण बघणार आहोत. तर इथं काय सांगितले, बलामुळे वस्तूची स्थिती बदलणे हे आपण पाहिलेलं आहे. तसंच बलाशिवाय आपण पदार्थाच्या वस्तू गतीच्या आहेत त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती दाखवली आहे. आता आपण खाली उदाहरणं किंवा काही एक करून पहा सांगितलेलं आहे ते बघूयात, म्हणजे आपल्या लक्षात येईल. कृती 1 काय सांगितले आपल्याला, तर एका काचेच्या पेल्यावर पोस्टकार्ड ठेवा, त्यावर 5 रुपयाचे नाणे ठेवा. आता पोस्टकार्डवर जोरात टिचकी मारा, नाणे सरळ पेल्यात पडते. हे पाहिले आहे का? तर तुम्हाला खूप सारा प्रयत्न करावा लागेल आणि प्रयत्न केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपलं 5चा ठोकळा जो आहे किंवा नाणं जे आहे ते पोस्टकार्डच्या ह्याच्यामधून पडतंय का, हे तुम्ही करून पहा घरी आणि मला सांगा. आता कृती 2 काय सांगितली आपल्याला, एका लोखंडी स्टँडला एका दोऱ्याच्या साह्यानं काय करायचे, एक अर्धा किलोग्रॅमचे वस्तुमान लटकवायला सांगितलेलं आहे. त्या वस्तुमानाला दुसरा बांधून लटकवत ठेवायचा मोकळाच. आता दोरा 2 झटका देऊन खाली ओढा. दोरा 2 तुटतो पण वस्तुमान खाली पडत नाही. जड वस्तुमान हलत नाही. आता दोरा हळूहळू वर ओढायचा आहे. दोरा 1 तुटतो व वस्तुमान खाली पडते. याचे कारण म्हणजे दोरा 1 मध्ये वस्तुमान आलेला ताण होय. आता पुढचा भाग आपल्याला काय पाहायचा आहे तर दाब कशाला म्हणायचं ते बघूयात आपण. दाब म्हणजे प्रेशर. दुचाकी 4 चाकी गाड्यांच्या टायरमध्ये हवा भरताना तुम्ही पाहिलं असेलच. हवा भरण्याच्या यंत्रावर दाब दर्शवणारी तबकडी असते किंवा डिजिटल मीटर वर किंवा दाबाचे आकडे असतात. यंत्राने एका विशिष्ट मूल्यापर्यंत टायरमधील दाब वाढवला जातो. सायकलच्या टायरमध्ये हातपंपाने हवा भरताना बल लावावे लागते, हे तुम्हाला माहिती आहे. बल लावून हवेचा दाब वाढवून ती टायरमध्ये भरली जाते. बल आणि दाब यामध्ये काही संबंध आहे का, तर आहे. आता आकृती 3 बघायची आपल्याला. तर आकृती 3 मध्ये काय सांगितले, काही टोकदार खिळे घेऊन हातोडीच्या साह्याने ते एका लाकडी फळीला ठोकायचे. लाकडी फळीला ठोकल्यानंतर त्यावर एखादा खिळा घेऊन तो खिळ्याच्या डोक्याच्या बाजूने, म्हणजे खिळ्याचं जे डोकं असतं म्हणजे चपटा भाग जो असतो तो बाजून फळीवर ठेवून टोकाच्या बाजूने हातोडी ठोकायचा प्रयत्न करा. तर काय होतं तर बघा, खिळा त्या लाकडी फळीमध्ये घुसत नाही. म्हणजे खिळा टोकाच्या बाजूने फळीत घुसतो परंतु डोक्याच्या बाजूने आत घुसत नाहीत. ड्रॉइंग बोर्डवर पिना टोचवताना त्या सहजपणे टोचतात
पण आपल्या अंगठ्याला काय होतं, बल लावावा लागतो किंवा अंगठ्याने बल लावून आपण पिना टोचवू शकतो. याचप्रमाणे आपल्याला टाचणी ड्रॉइंग बोर्डवर टोचवताना अंगठ्याला इजा होण्याची शक्यता सुद्धा असते, उलट्या बाजून जर हे केलं तर. आता हे नेहमी लक्षात ठेवा बघा. काय सांगितलं इथं आपल्याला, वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असं म्हणायचं आहे. म्हणजे जी आपली वस्तू आहे ते आहेच त्या स्थितीत राहते किंवा तिला प्रवृत्त केलं जात नाही किंवा प्रवृत्त होत नाही. म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्याने स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर असते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीत असते. आता जडत्वाचे प्रकार आपण पाहिले तर त्याच्यामध्ये बघा, जडत्वाचे प्रकार बघायचे आहेत तर ते कोणते आहेत बघा. विराम अवस्थेतील जडत्व पहिला भाग, पहिला प्रकार म्हणूयात आपण. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणायचं आहे. उदाहरण आपल्याला इथं दिलेलं आहे बघा. तर उदाहरण काय सांगितलेलं आहे, बस अचानक सुरू झाल्यावर प्रवासी मार्गाच्या दिशेने फेकले जातात. तुम्ही याचा अनुभव घेतलेला असेल. अचानक बस सुरू झाल्यावर काय होतं ते, म्हणजे सगळे असे रिलॅक्स असताना बस चालू झाले एकदम प्रवासाच्या दिशेनं असे पुढे ढकलले जातात किंवा अचानक ब्रेक वगैरे दाबल्यावरती काय होतं ते. नंतर दुसरं आहे गतीचे जडत्व. तर वस्तू ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात. आता इथं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, तर फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतर काही वेळ फिरतच राहतो किंवा बस अचानक थांबवल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने ढकलले जातात. याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. म्हणजे जी वस्तू आपली आहे स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल तिचा लगेलगे होत नाही, त्यामुळे गतीचं त्याला जडत्व म्हणायचं आहे. तर आता तिसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे बघा. तर तिसरा आहे आपला दिशेचे जडत्व. तर वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही त्याला दिशेचे जडत्व असं म्हणायचं आहे. तर आता उदाहरणार्थ बघा काय सांगितले, वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात. तुम्ही बसमध्ये ह्याचा अनुभव घेतलेला असेल बघा. म्हणजे कॉर्नर जर आला अचानक तर आपण काय होतं, एका बाजूला झुकल्यासारखं होतं. येते लक्षात. पहिला विराम अवस्थेतील बदल बघा, त्याचं उदाहरण तुम्हाला दिले. बसमध्ये अचानक म्हणजे बस अचानक सुरू केल्यावर प्रवाशाला काय होतं किंवा मागच्या दिशेने फेकलं गेल्यासारखं किंवा असं मागं ढकलल्यासारखं होतं. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, गतीचे जडत्व. तर आपल्याला बस आपली थांबवल्यास अचानक काय होतं, पुढच्या दिशेने ढकलतो. आणि दिशेचे जडत्व याच्यामध्ये आपण कॉर्नरला एका दिशेनं किंवा विरुद्ध दिशेने ढकललं जातो, हे आपण पाहिलेलं आहे. या साध्या प्रयोगावरून काय समजले किंवा खेळाच्या डोक्यावर भागाला खिळा लाकडात सहज घुसतो, यावरून तुमच्या असे लक्षात आले असेल की बल खिळ्याच्या डोक्याला लावल्यास खिळा फळीत ठोकणे सोपे आहे. आता इथं आपल्याला यावर्षी सिलेबसमध्ये जरा डोके चालवा हा भागसुद्धा नाही. तर आता आपल्याला काय पाहायचं आहे बघा, दाबाचं एकक युनिट ऑफ प्रेशर आपल्याला पाहायचं आहे. तर बलाचे SI पद्धतीने एकक आहे न्यूटन किंवा त्याचा सिम्बॉल आहे N. आणि क्षेत्रफळाचे एकक आहे मीटरचा वर्ग किंवा चौरस मीटर. म्हणून दाबाचे एकक बघा काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर असे होईल. यालाच पास्कल PA असं सुद्धा म्हणतात. हवामानशास्त्रात दाबाचे एकक बारमध्ये असतं. एक बार बरोबर 10⁵ पास्कल दाब ही अदिश राशी आहे. क्षेत्रफळ वाढले की त्याच बलाला दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्याचा बलाचा दाब काय होतो, वाढतो.
उदाहरणार्थ बघा, उंटाच्या पायाचे तळवे पसरट असतात, त्यामुळे उंचाचे वजन अधिक पृष्ठभागावर पडते. यामुळे वाळूवर पडणारा दाब कमी होतो. म्हणूनच उंटाचे पाय वाळूत घुसत नाहीत. त्याला चालणं सोपं जातं, का तर त्याचे पायाचे तळवे आहेत ते कसे आहेत, पसरट आहेत म्हणून. आता आपल्याला स्थायूवरील दाब जो आहे तो आपण पुढील तासाला पाहूयात. तोपर्यंत अभ्यास करा. जो भाग शिकवलेला आहे आत्तापर्यंत तो सगळ्यांनी एकदा वाचून काढा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहूयात. धन्यवाद.